नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात स्वागत आहे. बघा, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला एक मोठी डोकेदुखी नक्कीच माहिती असते. ती म्हणजे कधीही न संपणारं रजिस्टरचं आणि प्रशासकीय कागदपत्रांचं काम. विद्यार्थ्यांच्या शिक्षणापेक्षा अनेकदा शिक्षकांचा वेळ या माहितीच्या नोंदी ठेवण्यातच जातो. पण आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ती राज्यातील सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी खरोखरच एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने PM पोषण म्हणजेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या कामकाजात एक खूप मोठा डिजिटल बदल आणला आहे. चला तर मग हा नवा शासन निर्णय नेमका काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला या विषयाच्या अगदी मुळाशी जाऊया. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने काढलेला हा एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे. हा काही नुसता कागदी नियम नाही बरं का, तर हा एक असा मोठा बदल आहे ज्यामुळे PM पोषण योजनेचं संपूर्ण कामकाज आता एका पारदर्शक आणि सोप्या डिजिटल मंचावर येणार आहे. आहाराचं वाटप, तांदूळ आणि धान्याचा साठा हे सगळं व्यवस्थापन आता ऑनलाईन होणार आहे. हे निर्देश म्हणजे प्रशासकीय कामाचा बोजा कायमचा कमी करण्याच्या दिशेने टाकलेलं एक अतिशय प्रभावी पाऊल आहे. आज आपण हे संपूर्ण विश्लेषण 4 सोप्या टप्प्यांत समजून घेणार आहोत. एक म्हणजे हा नवीन शासन निर्णय नेमका काय आहे, दुसरं म्हणजे शाळा स्तरावर काय कार्यवाही करायची आहे, तिसरं म्हणजे पोर्टल आणि ॲपचा वापर कसा करायचा, आणि चौथं म्हणजे यावर प्रशासकीय नियंत्रण कसं असेल. तर सुरू करूया पहिल्या भागापासून. हा नवीन शासन निर्णय आणि त्याची पार्श्वभूमी. ही ओळ खूप काही सांगून जाते. शिक्षकांचा अधिकचा वेळ सदर कामकाजामध्ये निघून जात असल्याचे निदर्शनास येत आहे. रोज किती लाभार्थ्यांना आहार दिला, किती धान्य संपलं, किती शिल्लक आहे, हे सगळं हाताने वहीत लिहिण्यात जाणारा वेळ आता वाचणार आहे. जुन्या आणि नव्या पद्धतीतला फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. आधी ती लाल पेनाने रकाने आखण्याची, रोजच्या रोज माहिती हाताने लिहिण्याची वेळखाऊ कटकट होते. पण आता हे सगळं केंद्रीकृत ऑनलाईन MDM पोर्टलवर होणार आहे. लातूर जिल्ह्यामध्ये या डिजिटल सुविधेचा एक पायलट प्रोजेक्ट आधी राबवला गेला होता. तो प्रयोग सुपरहिट ठरल्यानंतरच आता ही सुविधा संपूर्ण राज्यातील शाळांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. प्रत्यक्ष शाळा स्तरावर नेमकी काय आणि कशी कार्यवाही करायची आहे. इथे सर्वात महत्त्वाची आणि तातडीची गोष्ट लक्षात घ्या, ती म्हणजे अंतिम मुदत म्हणजेच डेडलाईन. 30 एप्रिल 2026 किंवा 2025-26 या शैक्षणिक वर्षात आहाराचं ज्या दिवशी शेवटचं वाटप होईल तो दिवस. या दिवसापर्यंत सर्व शाळांना त्यांचा शिल्लक तांदूळ आणि धान्यादी मालाचा साठा ऑनलाईन सिस्टमवर भरणं अगदी सक्तीचं आहे. ही ऑनलाईन नोंदणी करायची कशी, तर अगदी सोप्या 3 टप्प्यांत. पहिला टप्पा, शाळेच्या लॉग इन मधून MDM पोर्टलवर जा आणि तिथे नव्याने आलेल्या ओपनिंग बॅलन्स टॅबवर क्लिक करा. दुसरा टप्पा, शाळेत प्रत्यक्ष शिल्लक असलेला साठा फक्त किलोग्राममध्ये नोंदवा. इथे लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी अशा 2 गटांसाठी ही नोंद वेगवेगळी करायची आहे. आणि तिसरा, शेवटचा टप्पा, भरलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा आणि सेव्ह अँड फायनलाइज बटनावर क्लिक करा. झालं, तुमचं काम पूर्ण झालं. यानंतर आपण तिसऱ्या भागाकडे येऊया. पोर्टल आणि ॲपचा दैनंदिन वापर नेमका कसा करायचा ते पाहू. एकदा का सुरुवातीची नोंद झाली की मग पुढे काय, तर काही अत्यंत सोपे दैनंदिन नियम आहेत. जेव्हा शाळेला नवीन तांदूळ किंवा धान्य मिळेल तेव्हा लगेच त्याची नोंद ओपनिंग बॅलन्स मध्ये करायची आहे. हे जर विसरलात तर महिन्याच्या शेवटी खर्च आणि शिल्लक मालाचा हिशोब लागणार नाही. दुसरं म्हणजे दररोज किती विद्यार्थ्यांनी आहार घेतला याची माहिती पोर्टल, ॲप किंवा अगदी SMS ने द्यायची. आणि एक छोटी पण महत्त्वाची तांत्रिक टिप, जर तुमच्या ॲपमध्ये जिल्हा परिषदेचा नवीन मेनू दिसत नसेल तर फोनमधलं जुनं ॲप डिलीट करा आणि नवीन इन्स्टॉल करा. सगळ्या दैनंदिन डिजिटल नोंदींचा सर्वात मोठा फायदा काय माहिती, जर दररोजची माहिती अचूक भरली तर महिन्याच्या शेवटी पोर्टलवर खर्चाचा आणि शिल्लक साठ्याचा एक स्वयंचलित अहवाल तयार होईल. तोही एका सोप्या PDF स्वरूपात. शाळांनी फक्त ही PDF डाउनलोड करायची, प्रिंट काढायची आणि फाईलला लावून ठेवा. आता ह्या विश्लेषणाच्या चौथ्या आणि शेवटच्या भागाकडे वळूया. प्रशासकीय नियंत्रण आणि देखरेख. तालुका स्तरावर आता काम खूप गतिमान होणार आहे. गट शिक्षणाधिकारी आणि अधीक्षकांना शाळांनी भरलेला साठा अचूक असल्याची खात्री करावी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं, ऑनलाईन काम करताना शाळांना जर काही तांत्रिक अडचणी आल्या तर त्या तात्काळ सोडवण्याची जबाबदारी तालुका स्तरावरच असेल. शिवाय योजनेतील शाळा माहिती भरण्याचं काम रोजच्या रोज करतायत की नाही याचा केंद्रनिहाय आढावा सुद्धा त्यांना दररोज घ्यायचा आहे.
जिल्हा स्तरावरील शिक्षणाधिकाऱ्यांचं काम या संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणं हे असणार आहे. भारत सरकारचं जे ऑटोमेटेड मॉनिटरिंग सिस्टम किंवा AMS पोर्टल आहे, त्यावरून दैनंदिन आकडेवारी आणि साठ्यावर अतिशय बारकाईने लक्ष ठेवलं जाईल. आणि हे सगळं काम वेळेत आणि अचूक व्हावं यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे अधिकारही आता शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. हे सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे अधोरेखित होते. प्रशासकीय पारदर्शकता आणि सक्षमीकरण हे राज्याचं प्रमुख ध्येय आहे. हा बदल केवळ एका नोंदवही पुरता मर्यादित नाहीये, तर राज्याच्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला तंत्रज्ञानाशी जोडून थेट विद्यार्थ्यांपर्यंत योजना प्रभावीपणे पोहोचवण्याचं हे एक व्यापक पाऊल आहे. शेवटी या संपूर्ण विश्लेषणातून एक अत्यंत महत्त्वाचा विचार पुढे येतो. अनेक वर्षांपासून कागदपत्रांचं ओझं वाहणाऱ्या शिक्षकांची आता यातून कायमची सुटका होणार. जेव्हा शिक्षक कारकुनी कामातून मुक्त होऊन आपलं पूर्ण लक्ष केवळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर केंद्रित करतील, तेव्हाच या डिजिटल क्रांतीचं खरं यश दिसून येईल, नाही का? याच सकारात्मक प्रश्नासह आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. धन्यवाद.